रुद्रहोम, महासुदर्शन होम, संतान गोपाल कृष्ण होम यासह विष्णू सहस्त्रनाम अर्चना, गणेश याग, मेधा दक्षिण मूर्ती होम, स्वयंवर पार्वती होमासह विविध प्रकारच्या धार्मिक विधींनी 21 दिवसीय अतिरुद्र महायागाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रारंभ झालाय। जगाच्या कल्याणाकरता आणि आरोग्य संपन्न भारताकरता तब्बल 65 ब्रह्मवृंद सहभागी होत हा महायाग करीत आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे अतिरुद्र महायाग मंदिरात करण्यात येत आहे। वेदमूर्ती, नटराज शास्त्री आणि ब्रह्मवृंद होम विधी करीत आहेत। मंदिराच्या सभामंडपात भव्य होमकुंड साकारून हे अतिरुद्र होम करण्यात येत आहे। 23 जुलैपर्यंत दररोज दुपारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी मंदिरात सुरू राहणार आहेत। अतिरुद्र महायागाचे हे 4थे वर्ष आहे। ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, श्री महालक्ष्मी, श्रीसुक्त, नवग्रह, अरुणा प्रश्न, पुरुष सुप्त, दुर्गा यासह 33 कोटी देवता याग व विविध अभिषेक असे धार्मिक विधी या अंतर्गत केले जात आहेत। तर हरविद्रव्य, वनौषधीसह पूर्णाहुती होणार आहे। मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांद्वारे आरोग्य संपन्न समाजाकरता प्रार्थना करण्यात येत आहे। त्यातील अतिरुद्र होम हा या धार्मिक विधीतील सर्वोच्च बिंदू आहे। गंगा, यमुना, इंद्रायणी, पंचगंगा, मुठा, अष्टविनायक येथील नद्या, ज्योतिर्लिंग नद्या, सोमेश्वरम 21 कुंडांचे जल या काळात वापरले जात आहे। तसेच 21 आयुर्वेदिक औषधी वापर होम हवनाच्या वेळी करण्यात येत आहे। सर्व नद्यांच्या एकत्रित केलेल्या मंत्रोच्चारित पाण्याचा श्रींना जलाभिषेक करण्यात येत आहे। तरी भाविकांनी मंदिरात अतिरुद्र याग व विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मंदिरामध्ये केलं जातं आणि या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वात मोठा कार्यक्रम हा अतिरुद्र महायज्ञ हा कार्यक्रम आपण कालपासून या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि 23 तारखेपर्यंत 23 जुलैपर्यंत हा अतिरुद्र महायज्ञ हा या मंदिरामध्ये 65 ब्रह्मवृंदांच्या करवी हा चालणार आहे। वेदमूर्ती नटराज शास्त्री हे याचं प्रमुख पौरोहित्य करतायत आणि हे यंदाचं 4थं वर्ष आहे आणि हे भक्तांच्या कल्याणाकरता, आपल्या भारत देशाच्या कल्याणाकरता, सुजलाम सुफलाम होण्याकरता भक्तांच्या वतीने प्रार्थना करून, संकल्प करून हा महायज्ञ काल सुरू करण्यात आला। त्याच्यामध्ये बरेच धार्मिक इतरही कार्यक्रम आहेत। त्याच्यामध्ये सुदर्शन होम आहे, संतान गोपाल कृष्ण होम आहे। अशा पद्धतीने गणपती बाप्पासाठी ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक रोज आहे, रोज हवन आहे। अशा पद्धतीने या कार्यक्रमाचं रोज दुपारी 1 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 7ला आरती होऊन हा त्या दिवसाचा कार्यक्रमाचा समारोप होईल। असं 23 तारखेपर्यंत हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे। यासाठी देशातल्या विविध पवित्र नद्यांचं जल हे आणलं गेलेलं आहे आणि जवळजवळ 111 कलशांमध्ये ते भरलेलं आहे आणि ज्या वेळेला पूर्णाहुती असेल 23 जुलैला त्यावेळेला गणपती बाप्पाचा अभिषेक या जलाद्वारे संपन्न होणार आहे। आपल्या सर्व भाविकांना विनंती आहे की आपण जरूर बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमात सहभागी व्हावे। धन्यवाद। जय गणेश।